हाय हॅलो नमस्ते गाईज. तर आता वाजलेत सकाळचे 4:30 आणि आम्ही एक छोटीशी ट्रिप प्लॅन केली. इन्स्टंट असा प्लॅन झाला आहे, काही प्लॅनिंग नव्हतं, काही नव्हतं. काल रात्रीच प्लॅन ठरला आहे आणि आम्ही जातो आहे. आता कुठे जातो ते मी तुम्हाला सस्पेंड ठेवते, तर असेच कनेक्ट राहा. आणि तुम्ही बाहेर पण बघू शकता, अजून खूप अंधार आहे. हे बघा, अजून अंधार आहे आणि सकाळचे 4:30 वाजले. आम्ही फ्रेश वगैरे होऊन रेडी आहे आमच्या ट्रिपला जाण्यासाठी. इथे गाडीची क्लिनिंग चालू आहे. एकदम भारी वाटतं, एकदम थंड हवा आहे आणि एवढ्या सकाळी सकाळी उठून आंघोळ वगैरे करून तर अजूनच फ्रेश वाटतंय. सो गणपती बाप्पा मोरया. सरळ, एकदम सरळ येऊ द्या. तर आता आम्ही तर बसलोय गाडीमध्ये सगळं आवरून. यांनी पण लाईट बंद करून टाकला. आता आवरून बसलोय. आता आमच्या फ्रेंडचा वेट करतोय कधी येता. आणि हे बघा, हे आता चालवणार आहे गाडी. पायाचं खूप झालंय माझ्या. यांचं ना काल जिमचा लेग डे होता, त्याच्यामुळे यांचे पाय जबरदस्त दुखत आहे. पण ठीक आहे, ट्रिप आता त्यांनीच प्लॅन केली आहे. मला तर काही सांगितलं पण नव्हतं, डायरेक्टली सांगितलं आहे जायचं आहे आपल्याला. काय मग कसं वाटतं एवढं सकाळी उठून? मस्त भारी हवा, मस्त चाललेलं आहे. दिवसाने उठलं असं घरी गेलं तर तेव्हा आपण असं बाहेर थांबलो, पण तेव्हा एवढं काही पण थांबलं, एवढी किती हवा आहे ना, छान आपल्या हवा आहे. तिथं वर हवा येत नाही थोडी पण. आणि आम्ही इतक्या वेळा ज्यांचा वेट करत होतो, फायनली ते आले होते. आणि लगेच आम्ही आमच्या प्रवासाची सुरुवात करणार होतो आणि त्यांनी गाडी वगैरे लावली, ते बाईकवरती आले होते. आणि सकाळच्या 5 वाजता आम्ही ट्रिपला सुरुवात केली आणि मस्त असं फ्रेश वातावरण होतं, सगळेच जण फ्रेश वाटत होते. आणि त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली. कितना आया अभी लीटर कितना आया? 28.5. आणि इथे पेट्रोल पंपावरती थांबून आम्ही गाडीमध्ये पेट्रोल टाकून घेतलं, कारण की पुढे पेट्रोल भेटेल की नाही भेटेल काही सांगता येत नाही. म्हणून म्हटलं चला इथे आहे अवेलेबल तर आपण इथेच भरून घेऊया. आणि त्यानंतर परत मग आम्ही आमच्या प्रवासाची सुरुवात केली. आणि तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी एवढ्या भारी वाटतंय ना, खरंच खूप छान असं प्रसन्न वाटतंय. आणि तुम्हाला अजून सुद्धा माहिती नसेल की आम्ही कुठे चाललोय, तर थोड्या वेळात तुम्हाला कळून जाईल ऑटोमॅटिकच आम्ही कुठे चाललोय, काय करणार आहे म्हणून. फुल झाली राव त्याची, काय हे झालं असं ते ऑटो डिस्कनेक्ट झालं ना. फुल कर सांगितली तिक नाही झालं तो 32 आणि सकाळी सकाळी लवकर आम्ही प्रवास स्टार्ट केला आणि लवकर सगळे उठलेले होते, त्याच्यामुळे भूक पण आम्हाला लवकरच लागली होती. 8-8:30 वाजले असतील तर आम्हाला भूक लागली होती सगळ्यांनाच. म्हणून मग आम्ही नाश्त्यासाठी या हॉटेलला थांबलो होतो आणि मस्त असा नाश्ता वगैरे आता करू आम्ही. मध्ये गेल्यानंतर बघू पहिलं तर काय भेटतं काही नाही. आणि आता आम्ही लोकेशनच्या ऑलमोस्ट जवळ आहो, म्हणजे थोड्याच अंतरावर आम्हाला जिथे जायचं आहे तिथे आम्ही पोहोचणार आहोत. अगदी 15 ते 20 मिनटामध्ये आम्ही पोहोचू. आणि तुम्ही इथे बघू शकता किती छान असं वातावरण आहे. आणि फायनली आम्ही पोचलो आहे आमच्या लोकेशनवरती. आणि आता तुम्हाला कळालंच असेल आम्ही कुठं आलो आहे, तर आम्ही आलो आहे कोल्हापूरला. आणि इन्स्टंट अशी 1 डे ट्रिप आम्ही प्लॅन केलेली आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं. सगळ्यात पहिले आलो आहे आम्ही ज्योतिबा मंदिरमध्ये.
आणि आता आम्ही दर्शनासाठी मध्ये जातोय मंदिरामध्ये आणि तुम्ही बघू शकता खूप छान असं वातावरण झालंय, म्हणजे आभाळ आलंय त्याच्यामुळे ऊन एवढं काही नाहीये आता सध्या तरी नाही जाणवत आहे, पुढे माहिती नाही, जेव्हा कधी आभाळ जाईल तेव्हा काही सांगता येत नाही काय ऊन असेल आणि काय नाही म्हणून. तरीसुद्धा आता तरी फ्रेश वाटतंय, म्हणजे एकदम भारी वाटतंय. आणि मध्ये आता आम्ही दर्शन घेतो, मध्ये काय माहिती आता अलाउड आहे की नाही आहे मोबाईल वगैरे, तर बघू, असेल तर नक्की तुमच्यासोबत मी शेअर करते. आणि इथे खूप छान छान अशा गोष्टी आहेत शॉपिंग करण्यासाठी, तर आधी दर्शन घेऊन येऊया, मग बघूया काय होतं. घेऊन देता की नाही ते पण नाही माहिती, पण बघूया आल्यानंतर. तर बघूच, काही गोष्टी घ्यायच्या असेल तर त्या घेऊ आणि परत मग आता पुढचा प्रवास पण आम्हाला करायचा आहे. आणि इथे खूप जास्त मोठी लाईन आहे दर्शनासाठी, तुम्ही बघूच शकता किती मोठी लाईन लागली. म्हणजे आमच्या पाठीमागे सुद्धा अजून लाईन आहे, ही तर समोरची लाईन आहे, तिकडून पाठीमागून लाईन लागली. म्हणजे इथे दर्शन म्हणजे 2-3 तास तर नक्कीच लागेल आम्हाला. तर बघू आता काय होतं, की मुखदर्शनच घेऊन आम्ही रिटर्न जातो, कारण की आम्हाला एका दिवसात रिटर्न पण जायचं आहे पुण्याला. तर बघू आता काय होतं. आणि इथे तर आम्ही मुखदर्शनच घेतलं, कारण की खूप जास्त मोठी लाईन आहे आणि गरमीसुद्धा खूप होते, म्हणून म्हटलं चला मुखदर्शनच घेऊया. आणि मस्त असे मुखदर्शन घेतले आणि आता परत पुढच्या प्रवासाला आम्ही सुरुवात करतो. पावसाळ्यात पाऊस नाही, पाणी नाही, पाऊस काही आहे ना. झोप येते मला तर अजून सुद्धा, आळस येतो. आणि आता आम्ही आलो आहे सेकंड लोकेशनला, म्हणजे अंबाबाई मंदिर, म्हणजे महालक्ष्मी मंदिरामध्ये. आणि आम्हाला जवळपास पार्किंग शोधायला इथे अर्धा-पाऊण तास लागला आणि शेवटी एका ठिकाणी पार्किंग भेटली. आणि मंदिरापासून ती पार्किंग थोडीशी लांब आहे, म्हणजे चालत जावं लागतंय, म्हणून इथे आम्ही आता चालत चालत जातोय. आणि आता आम्ही इथे थांबलोय, कारण की चालून चालून खूप जास्त गरमी होते आणि खूप जास्त थकल्यासारखं पण वाटतंय, कारण की खूप ऊन आहे, तुम्ही बघू शकता. मग आता इथे थांबलोच आहे, तर इथे स्टॉलवरती ह्या काकूना मस्त असं लिंबू सरबत वगैरे विकताय, तर तिथे आम्ही आता थांबलोय. आता मस्त असं लिंबू सरबत वगैरे घेतो. 1.5 किलोमीटर आहे, गाडीवरनं जाणार आहे. आणि आम्ही फॉर अ चेंज म्हणून इथे कोकम शरबत घेतलंय. आणि फायनली आता आम्ही मंदिराच्या जवळ पोहोचलोय, म्हणजे अगदी थोड्याच अंतरावर. आता लगेच मध्ये एंट्री केली की मंदिर असणार आहे. आता इथे पण काय सांगता येत नाही, जास्त जर गर्दी असेल तर इथे पण आम्ही मुखदर्शनच घेऊ. आणि ॲज युज्युअल इथे सुद्धा खूप जास्त गर्दी आहे दर्शनासाठी, आणि त्याच्यामुळे आता आम्ही सुद्धा इथे मुखदर्शनच घेऊ, कारण मुखदर्शनाला सुद्धा एवढी गर्दी आहे, तर मग डायरेक्ट दर्शन तर होऊच शकणार नाही लवकर. त्याच्यामुळे आता इथे आम्ही पण मुखदर्शनच घेतो आता. आणि इथे आमच्यासोबत एक किस्सा घडला, तो म्हणजे आम्ही जाताना असंच रँडम कुठेतरी चप्पल सोडल्या होत्या, आणि जाताना ते आम्हाला म्हणे जर तुमच्या ह्या चपला हरवल्या तर आम्ही तुम्हाला नवीन चपला घेऊन देऊ म्हणून, कोल्हापुरी. आणि झालं काय, आम्ही जसं दर्शन करून बाहेर आलो आणि आम्ही जिथे चप्पल काढल्या होत्या तिथे आमच्या चप्पलच नव्हत्या. आणि त्याच्यामुळे मग सगळ्यांची अशी गडबड झाली की काय, कुठे असेल. तर नंतर मग हे जे इथले गार्ड आहे ना, ते सगळ्या चपला परिसरातल्या जेवढ्या पण चपला आहेत ना, त्या ह्या गोणीमध्ये टाकून ना त्या चप्पल स्टँडच्या तिथे टाकताय. तेव्हा कुठे आमच्या जीवात जीव आला. आपल्या आधी जाऊन टाकेल.
भेटला भाऊ चप्पल खरंच चालला मुली नव्हते गेले ना यांनी उठून साईडला ठेवलं होतं. झालंच खरं आमचं दर्शन पण असं नाही ना चला आता चप्पल घेऊन द्या आता चप्पल घेऊन दे ठेवणे आता. ते ठेवणे. या आम्ही ठेवून देऊ पहिले घेऊन द्या ना चला ते राजगड. आणि इथे आता आम्ही घेतोय कोल्हापुरी चप्पल बघतोय आवडली तर नक्कीच घेऊ कारण की कोल्हापूरमध्ये आलोय तर मग नक्कीच घ्यायला काही हरकत नाही जर आवडलीच तर इथे बघायचंच काम चालू आहे आमचं बघू आता काय होतं. आणि आता आलोय आम्ही नेक्स्ट लोकेशन म्हणजे शाहू पॅलेस आणि हे बाहेरूनच एवढं छान वाटतंय खरंच खूप छान असं वाटतंय की तो आपण इंग्लंड वगैरे तिकडं अशा बिल्डिंग असताना असं वाटतंय आपण खरंच तिकडेच गेलोय की काय. आणि बाहेरचं एन्व्हायरमेंट पण एवढं छान आहे एवढे परिसरामध्ये झाडं वगैरे आहेत ना त्याच्यामुळे आणखीनच ते छान वाटतंय. आणि खरंच खूप छान वाटतं इथे म्हणजे एवढं हिरवळ आहे. आणि कोल्हापूरमध्ये आम्ही एक गोष्ट नोटीस केली की सगळीकडे हिरवळ आहे म्हणजे असं वाटतच नाही की एवढा कडक उन्हाळा असेल कारण की प्रत्येक शेतामध्ये ऊस आहे सगळीकडे हिरवळ आहे. आणि आत्ताच आम्ही पॅलेसमधून सगळा बघून आलो आहे आणि आम्हाला जवळपास 1 तास तरी लागला असेल. खूप छान असा मधून पण हा पॅलेस आहे आणि मध्ये मोबाईल अलाउड नव्हता. त्यांनी स्ट्रिक्टली सांगितलं होतं की मोबाईलचा कॅमेरा अलाउड नाही आहे म्हणून तुम्ही शूट वगैरे काही करू शकत नाही. ज्यांनी केलं त्याच्यावर स्ट्रिक्टली ॲक्शन घेतल्या जाईल म्हणून सुद्धा आम्ही काही तिथे शूट वगैरे नाही केलं. पण खरंच खूप छान आहे. जर अजून तुम्ही गेले नसाल तर नक्की व्हिजिट करा. आणि अजून सुद्धा त्यांनी महाराजांच्या म्हणजे शाहू महाराजांच्या प्रत्येक गोष्टी इथे जपून ठेवल्या म्हणजे त्यांनी जे पोशाख वगैरे म्हणजे ड्रेस वगैरे त्यांनी वेअर केलेले सगळं काही स्टोअर केलेलं आहे. मावळ्यांचे म्हणजे हत्यारे किंवा काही शोपीस वगैरे असेल तर ते सुद्धा त्यांनी मस्त असं स्टोअर केलं आहे. आणि खरंच खूप छान असं प्लेस आहे. तुम्ही जर कधी आले कोल्हापूरला तर नक्की एकदा व्हिजिट करा इथे. आणि सकाळपासून आम्ही फक्त नाश्त्यावरतीच आहे म्हणून खूप जास्त भूक लागली होती म्हणून आता आम्ही इथे हॉटेल महाराजा म्हणून आहे तिथे थांबलोय जेवण करण्यासाठी. सांगू काय नॉनव्हेज काय होतं शनिवार आहे त्याला काय होतं काय नाही हो हे नाही म्हणते ना ते. और अभी यहाँ पे इसको खाने की बात चल रही है. अभी पता नहीं मैंने तो ना बोला क्योंकि आज शनिवार है. अभी क्या करेंगे पता नहीं इनको ही पता. थाळी काय आहे थाळीत भाज्या कुठली थाळी आहे हे पिठलं भाकरी थाळी आणि इथे नॉनव्हेज खाण्याचा प्लॅन रद्द झाला कारण की आज शनिवार आहे. आणि मस्त अशी आम्ही व्हेज थाळी ऑर्डर केली. आता माहीत नाही काय टेस्ट असेल कसं येईल तर बघू आता. काय म्हणला व्हिडिओ आणि इथे ना एक अशी युनिक गोष्ट बघायला भेटली. त्यांनी असं लिहिलं होतं की जे पण थाळीमधल्या सगळ्या गोष्टी संपवल ना त्याला बक्षीस म्हणून ते एक चॉकलेट देणार आहे. आम्ही तर पुरेपूर प्रयत्न तर करू पण असं तर नाही वाटत ते थाळी बघून की आमच्याकडून हे संपल म्हणून. बघू आता काय होतं. आता मस्त आम्ही जेवण करतो आणि जेवण वगैरे करून आता आम्ही परत आमच्या प्रवासाला सुरुवात केली. आणि तुम्हाला सांगायचंच राहिलं आमच्या ताटातलं काहीच संपलं नव्हतं तरीसुद्धा त्यांनी आम्हाला चॉकलेट दिले. आणि चॉकलेटमध्ये त्यांनी आम्हाला कोणते चॉकलेट दिले असेल तर त्यांनी आम्हाला मेलोडी चॉकलेट दिले. त्याच्यामुळे जास्त हसायला आलं होतं तिथे. आता आम्ही परत आता पुण्याकडं निघालो आहे. आता जवळपास आम्हाला 11 11:30 तर वाजतीलच घरी जायला. काय काय आई रागवली म्हणजे आपण म्हणतो ना नॉर्मल आई रागवली हा ते म्हणतो आई कावन माई कावन का आई कावते नको कावते हे बघा इकडं हॉटेल हे बघा तुमचं हॉटेल जगदंबा. तर गाईस आता वाजलेत 11:15 आणि तरी सुद्धा हे पुण्याचे पब्लिक बघा. आता आपण ट्रिपला गेलो म्हणून नाही आपण
नाहीतर आपण अशा वेळेस झोपलेलो घरी. आणि आता आम्ही त्यांना आमच्या फ्रेंडला त्यांच्या घरी सोडलं आहे, कारण की खूप लेट झालं आहे, त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या घरी सोडलं आहे ना. आता आम्ही निघालो आमच्या घरी जाण्यासाठी. लई थकलो आज, आता पायात अजिबात एनर्जी नाही. तर हॅलो गाईज, आता आम्ही पोचलो घरी आणि आता जस्टच पोचलो आहे. गाडी वगैरे पार्क केली आहे. आता जाऊयात वरती. खूप जास्त थकलो आहे आज, खूप जास्त. म्हणजे वन डे ट्रिप, म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये पण गेले 8 तास, तिथं फिरलो पण खूप फिरलो, त्याच्यामुळे खूप जास्त थकलो आहे. आता जाऊन डायरेक्ट झोपणार आहे. आणि आता हा ब्लॉग इथेच एंड करतो आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, बाय बाय.